नमस्कार, मी राजश्री. शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये गुजरात डायरीच्या पुढच्या भागाकडे आपण वळूयात. आज मी बेट द्वारकेबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन आम्ही तृप्त मनाने बेट द्वारकेकडे प्रयाण केले. जाताना दोन्ही बाजूला मच्छीमारांची घरे दिसत होती आणि डोके उठवणारा माशांचा प्रचंड वास होता. या भागातून मासे एक्सपोर्ट केले जातात. एवढी मोठ्या प्रमाणात येथे मच्छीमारी चालते. आम्ही बेट द्वारकेजवळ पोहोचलो. आता या समुद्रावर बेट द्वारकेकडे जाण्यासाठी 5 वर्षापूर्वी सुदर्शन ब्रिज बांधला आहे. त्यापूर्वी बोटीमधून जावे लागत होते. आता ब्रिजमुळे जाणे खूप सोपे झाले आहे. ब्रिज अतिशय सुरेख आणि देखणा आहे. 4 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की जन्माष्टमीला हा ब्रिज पूर्णपणे पॅक असतो. एवढे लोक येतात इथे. बेट द्वारका म्हणजे श्रीकृष्णाचे निवासस्थान आहे. याला खरे तर बेट द्वारका हे नाव बरोबर आहे, पण इथले स्थानिक लोक याला भेट द्वारका म्हणतात, कारण सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट इथेच झाली. हा बेट द्वारकेचा अपभ्रंश आहे. हे द्वारकापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे अरबी समुद्रात वसलेले बेट आहे. यालाच महाभारतात द्वारावती शंखोद्वार किंवा प्राचीन द्वारका म्हटले आहे. येथेच श्रीकृष्णाने शंख वाजवला म्हणून याला शंखोद्वार पण म्हटले जाते. असे म्हणतात, जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत प्रवेश करत तेव्हा इथून ते शंखनाद करत प्रवेश करत. त्या शंखनादाने द्वारका नगरी पवित्र होत असे. म्हणून पण या बेटाला शंखोद्वार असे नाव पडले आहे. श्रीकृष्ण, रुक्मिणी माता आणि इतर राण्यांसह इथेच राहत होता. सुदामा इथेच श्रीकृष्णाला भेटायला आला. हे मंदिर वज्रभान श्रीकृष्णाचा पंतू याने बांधलेले आहे. आजच्या मंदिराचे रूप हे अनेक वेळा जीर्णोद्धार झाल्यानंतरचे आहे. मंदिराचे बांधकाम साधंसच आहे. उंच कळस, प्रशस्त सभामंडप. मंदिरात श्रीकृष्ण, रुक्मिणी माता, सत्यभामा, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध यांच्या देखण्या मूर्त्या आहेत. बेट द्वारका बुडाली हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. संशोधनात त्याचे अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळे मी याबद्दल आपल्याला काहीच सांगणार नाही. त्यामुळे द्वारका हजारो वर्षापूर्वींची होती हे सिद्ध झालेले आहे. भेटूयात या पुढील भागात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत अनुमती द्या.